आमचा अनुभव आम्ही पुण्याहून आलो. ज्ञानेश्वर बुधाराम झाडे, पुण्याला जातो आम्ही, वानवडे महाराष्ट्र. तर माझी ही तिसरी परिक्रमा आहे. 21/10/21ला आम्ही पहिली परिक्रमा उचलली. त्यावेळी 2 महिने 2.5 महिने मी इकडे होतो. नंतर कोरोना महाराज आला, त्याच्यामुळं लोक घेत नव्हते आश्रमात. म्हणजे इकडे कमी होतं पण पुण्याला जास्ती होतं. तर आमचा मुलगा आलता होशंगाबादला न्यायला. म्हणलं पप्पा इकडे लय, म्हणलं त्याच्यामुळेच माझी परिक्रमा घडली, नाही तर घरच्यांनी पाठवलं असतं तर नसती घडली. आणि माईने असं बोलवलं की अचानक आम्ही आलतो उज्जैन, आपलं परत तुमचं ओंकारेश्वर, त्र्यंबकेश्वर असं फिरून म्हणलं घरी जावं. तर काय म्हणत आलं, आम्ही वारीला असतो माऊलीच्या, आणि पहाटे उठायची सवय आम्हाला. पहाटे उठलो आणि ओंकारेश्वरला गेलो दर्शनाला. काय म्हणत आलं काही माहिती नाही, कुठून परिक्रमा चालू होती, कशी होती, काय होती, काय अजिबात काय माहिती नाही. तर ओंकारेश्वरला सहज बोलून गेलो. ओंकारेश्वरा मला तुझ्या सोबत यायचे, परिक्रमेला घेऊन जा, बस तेवढं म्हणलं. बस मोगम असं, म्हणजे काही नियच म्हणून असं नाही, सहज बोलून गेलो. आणि आम्ही गजानन महाराजांच्या मठात थांबलो होतो. तर एक आमचे आळंदीचे महाराज होते, ते आले. म्हणले तुम्हाला 2 दिवस झाले बघतोय. ओंकारेश्वर महाराज कसं मायाचं म्हणजे बोलवणं असतं ते काय. तर मग म्हणलं सकाळी बोललो होतो मी, ओंकारेश्वर परिक्रमेला घेऊन जा. काय साक्षात म्हणजे ओंकारेश्वर तिथून उठून इथं कसा काय येतो तुमच्या रूपात, असं झालं. तर मग ते महाराज म्हणले तुम्हाला परिक्रमेला जायचं का. म्हणलं हा जायचं तर आहे म्हणलं, काय पण कसं काय काहीच माहिती नाही. तर मग त्यांनी म्हणले तिथून सर्टिफिकेट लागतं वाटतं तुमचं, की परिक्रमेला चालले. म्हणलं आता काय होत नाही. नाही म्हणले मी करतो, म्हणले सर्टिफिकेटची सोय, काय मी देतो करून. म्हणले तुम्हाला जायचं का खरंच. हा म्हणलं जायचंय मला, परिक्रमेला जायचं. तर इथलं सगळं कम्प्लीट त्यांनी सर्टिफिकेट आपलं अनिलदास महाराजांकडून घेऊन दिलं, कमांडोला घेऊन दिला, दंडक घेऊन दिलं. आणि 21/10/21चं आमचं रिझर्वेशन उज्जैन ते मुंबईचं तिकीट होतं, रिझर्वेशन सेफकोचं. आणि म्हणलं झालं इथलं तर झालं. म्हणलं सगळं आता घरच्यांना कसं काय सांगायचं, किती दिवस लागतात काय काही माहिती नाही. तर ते म्हणले स्वतः महाराज होते समोर बसलेले, ते म्हणले तुमच्या मुलाला फोन लावा. तर मग मुलाला फोन लावला. म्हणले मग ते स्वतः महाराज बोलले, काय महाराज स्वतः बोलले मुलाला फोन लावा, मी बोलतो म्हणले त्यांच्याशी. म्हणले तुमचे पप्पा माझ्या समोर बसलेत, काय त्यांना परिक्रमेला जायचंय, 3 महिने लागतात, तर त्यांना जाऊ द्या, काय जाऊ दे म्हणले. आणि मग माझ्याकडे फोन दिला. म्हणले तुम्ही बोला. आता म्हणलं काय बोलावं काय नाही, मला बी काय समजाना. म्हणलं मला खरोखर म्हणलं परिक्रमेला जायचंय. म्हणलं ओंकारेश्वरून परिक्रमा चालू होती, तर म्हणलं मला जायचंय. म्हणलं मला जाऊ दे, काय मुलाला सांगितलं. मुलगा म्हणला चालल. म्हणजे पहिली परवानगी तिथली फार महत्वाची होती मुलाची. मम्मीला सांगा म्हणले. मी म्हणलं सांगतो मम्मीला नंतर. मग आमच्या मंडळीशी मी बोललो. म्हणलं असं म्हणलं मला परिक्रमेला जायचं, 3 महिने लागतात, काय तर म्हणलं मला जाऊ द्या म्हणलं. तर त्यांनी बी म्हणले जावं. म्हणजे या घरच्या 2 महत्वाच्या परवानगी मिळाल्या. आणि 21 मध्ये मी परिक्रमेला निघलो. 21/10/21 पहिली परिक्रमा. तेव्हा मग ते कोरोना हे आलं, तर होशंगाबादला आमचा मुलगा आलता न्यायला, काय
म्हणलं पप्पा असं असं. म्हणलं तू सोडलं म्हणून मी आलो. म्हणलं एवढं तरी घडलं माझ्याकडून म्हणून तू म्हणून तसं. मग माय्याने त्याला बी अचानक बोलवलं बघा. होशंगाबादहून तो आला. मी शहागंजला होतो थांबलेलो आश्रमात शिडीघाट. तर म्हणलं त्या महाराजांना विचारलं, म्हणलं आमचा मुलगा येतोय, मग असं असं चालन का तो माझ्यासोबत? हा म्हणलं चालते. ते काय म्हणतात त्या माझ्यासोबत तुम्ही चालते असं ते त्याच्यासाठी काहीतरी नाव सांगितलं ते मला आठवण आता. तर मग मुलगा आलता होशंगाबादला न्यायला मला, आणि मुलगा आणि मी दुपारपर्यंत चालायचो, आणि दुपारच्या नंतर थोडी गाडीने अशी करत करत ती 10 दिवसात परिक्रमा पूर्ण केली. पण ते मनात राहिला. 2-2.5 महिने आपण इकडे होतो आणि गाडीने आलो. ती खंत मनात होती, मला पूर्ण पाय करायची होती. तर माय्याने मग 22-1-23 परत बोलवलं मला. एक असे सोबत होते काय, मी मंदिरात जायचो भजनाला काय. तर मग ते आणि आम्ही दोघं आलो. 22-1-23 दुसरी परिक्रमा उचलली. मग ती माझी दुसरी परिक्रमा माय्याने 3 महिने 6 दिवसात पूर्ण झाली, दुसरी परिक्रमा. मग आता ही तिसरी परिक्रमा आहे. तिसरी म्हणजे पहिली आणि शेवटची, पहिली आणि शेवट आता ही परिक्रमा. तर मग 24-10-23 मी दुसरी तिसरी परिक्रमा उचलून हेतवर आलोय. म्हणजे अजिबात शून्य माहिती नव्हतं, पण शून्यातून माय्याने विश्व निर्माण केलं. पुढचं गाव कुठले, नाव कुठले, राहणार कुठे, काही माहिती नसताना माय्या बरोबर घेऊन जाते. आणि शूल पाणीमध्ये जवळजवळ 10 फुटाचा साप असन बघा, तो मोठा एकदम, इथून तर एवढा. तो सळसळ असा आडवा गेला. म्हणलं माय्याने दर्शन दिलं असं बघा. नर्मदे. हा बाबा जी, आप कुछ कहना चाहते हो? पीछे वाले बाबा जी कुछ कहना चाहते हैं? बाबा जी उसमें लगा लो 2 शब्द कुछ कहना चाहते हैं? उसमें लगा लो हाथ कर इसमें लगा दो। 1 मिनट रुको।